काय भावना आहे? ते दुःखद भावना आहे. एक तर समजतच नाही की आता अधिवेशनामध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं. का तुम्हालाही माहिती आहे, कधी कधी मीडियाशी बोलत असताना मागून दादा जेव्हा जायचे तेव्हा मिश्किलपणे ते टोमणे सुद्धा त्या ठिकाणी मला मारायचे. जेव्हा दादा आत येत असायचे तेव्हा घोळका आमदारांचा त्यांच्याबरोबर असायचा. एका रुबाबात ते इथं येत असायचे. चांगले कपडे. या अधिवेशनामध्ये येणारा पहिला माणूस, पहिला नेता कोण असायचा रोज, तर ते अजितदादा असायचे. आणि सगळ्यात शेवट जाणारा नेता कोण असायचं, ते अजित काका त्या ठिकाणी असायचे. असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. जेव्हा केव्हा त्यांनी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडलेत, नाही तर एखादा निर्णय मंत्री म्हणून घेतलेला आहे, तो निर्णय घेत असताना महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवलेला आहे. आणि शिस्त ही अधिवेशनात कशी असावी, कशा पद्धतीने विषय आणि मुद्दे मांडले असावेत, बोलत असताना कोण कसं बोलतंय, भाषणामध्ये मध्येच कुणी ते काहीतरी बोलतंय का, या सर्व गोष्टींवर तिथं लक्ष असायचं. त्यामुळे एवढा मोठा नेता, एक मराठी माणूस, एक मराठी नेता आणि शिस्तप्रिय अनुभवी नेता आज आपल्याबरोबर नाहीये. त्यामुळे या अधिवेशनामध्ये येत असताना कुठंतरी मनामध्ये दुःख त्या ठिकाणी होतंय. पण त्यांनी आम्हा सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली आहे, काय झालं तर लढत राहायचं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण अधिवेशनात लोकांच्या वतीने, लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जे कुठले जमतील ते मुद्दे मांडत त्या ठिकाणी लढत राहू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहे. ज्या प्रकारे अजित पवारांची आखणी होती या अर्थसंकल्पावर, तसं मुख्यमंत्री पूर्ण करतील असं वाटतं. माझ्या अंदाजाने अजितदादांनी आतापर्यंत 11 वेळा अर्थसंकल्प या महाराष्ट्र राज्याच्या त्या ठिकाणी मांडलेला आहे. आज जर दादा असते, दुर्दैवी घटना घडली नसती, तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा मांडणारे फायनान्स मिनिस्टर हे कोण असते, तर अजितदादा असते. पण आज ते आपल्यात नाहीत. तुम्ही जर बघितलं तर 82 पासूनचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एका कारखान्यामध्ये डायरेक्टर पासून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा राज्याचे उपमुख्यमंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला. काही काळ त्यांना अजून मिळाला असता तर या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पद म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा ते त्या ठिकाणी बनू शकले असते. पण आज ते नाहीत. पण त्यांनी दिलेली शिस्त, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी याच्यावर लक्ष देऊन त्या आत्मसात करून आमच्यासारखे कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी प्रश्न मांडत आणि काम करत त्या ठिकाणी राहू.